श्रीगोंदा स्थानिक शाखेची मोठी कारवाई. तब्बल 3 किलो गांजा जप्त. 79 वर्षाच्या वृद्धासह दोघांवर गुन्हा दाखल. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे विक्रीसाठी आणलेला तब्बल 3 किलो 137 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. याच दरम्यान येळपणे येथील 79 वर्षीय वृद्ध दादा साहादू दिघे हा आपल्या घरी गांजा विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि बेलवंडी पोलिसांनी संयुक्तपणे संशयित आरोपीच्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता तिथे पोलिसांना एका पिशवीत 78,000 रुपये किमतीचा हिरवट रंगाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ हा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपी दादा दिघे याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा गांजा त्याने गौतम कुमार यादव राहणार बडगाव शिंदोडी बिहार याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचं कबूल केलं. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशान्वये किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे समीरा भंग, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, चालक उत्तरेश्वर मोराळी यांच्या पथकाने केली आहे. अहिल्यानगर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की जिल्ह्यात कुठेही अंमली पदार्थांची खरेदी विक्री होत असल्यास तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या 0241 24 16 111 या क्रमांकावर किंवा डायल 112 वर संपर्क साधावा. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.